त्याचा फ्लेवर चांगला येईल. आपण यामध्ये रॉक सॉल्टचा वापर करतोय, ते आपण वापरतोय. त्यानंतर ओवा, मिरपूड आणि जिरेपूड याची पावडर घालतोय. त्यानंतर आपले मिक्स बेल पेपर्स आपण घेतोय, ज्यामध्ये कांदाही आहे. बरोबर. यामध्ये आपण आता रेड साल्सा घालणार आहोत. बरं, घ्या. आता हे जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये आपले जे आपण मिक्स हर्ब्स घेतलेले आहेत ते घालूया. घ्या. हे आपण फ्रेश घेतलेले आहे. त्यामध्ये बेसिल, सेलरी. पुढे आता हा जो आपलं हे जे आपलं फिलिंग आहे ते रेडी झालेलं आहे. त्याला आपण एका बाउलमध्ये काढून ते वरून घालायचं आहे. ओके, ठीक आहे. आता हे बाउल मध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे. बरं, ठीक आहे. थालीपीठ टाकोस साठी लागणारे जे शेल आहेत ते आपण सुरुवातीला तयार करून घेतले, ओव्हन मध्ये ते बेक करून घेतले आणि आता टाकोस मधलं जे फिलिंग आहे तेही आपण तयार करून घेतलं. हे याच्यात भरायचंय, मग तो आपला अख्खा पदार्थ तयार होईल. त्यासाठी आपल्याला आधी याला गार होऊ द्यायला लागेल. वाट पाहूयात आणि मग पुढच्या कृतीकडे वळूया. काय करायचं सुरुवातीला आता? त्यासाठी आता आपण हे टाकोसचे जे शेल्स बनवलेले आहेत ते घेऊया. बरं. आणि त्यामध्ये आता आपल्याला हे फिलिंग टाकायचं आहे. जितकं राहील तेवढं आपण त्यामध्ये घालून घेऊया. ह्याच्यावर आता चीज घालायचं असेल ना? हो. हे काम मी करणार. हो. हे जे आहेत हे अल्पिनोज आहेत, पिकल्ड मिरची आहे ती आपण वरून घालणार आहोत त्याला वेगळा फ्लेवर देण्यासाठी. वा वा वा. आणि आता सगळ्यात वरती चीज आपण स्प्रेड करणार आहोत, जे मला प्रचंड आवडतं. आता हे थालीपीठ टाकोस आम्ही फस्त करायला तयार आहोत, पण तुम्हाला हे खायचे असतील, मज्जा करायची असेल तर पटकन घेऊन घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. थालीपीठ टाकोस शेल्स करण्यासाठी लागणारे साहित्य: भाजणीचं पीठ, शिजवलेला राजमा, रंगीत सिमला मिरची, कांदा, किसलेला चीज, कॉर्नफ्लॉर, मैदा, बेकिंग पावडर, तयार रेड साल्सा, इटालियन फ्रेश हर्ब्स, सैंधव मीठ, अलापिनोज, काळी मिरी पूड, ओव्याची पूड, जिरे पूड, मेक्सिकन ड्राय हर्ब्स, 2 टेबलस्पून बटर, मीठ, बेसिलची पानं आणि सॅलरी. कृती: प्रथम टाकोस तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये अर्धा कप थालीपीठाची भाजणी, अर्धा कप मक्याचं पीठ, 1/4 कप मैदा, काळी मिरी पूड, ओव्याची पूड, जिरे पूड, ड्राय हर्ब्स, चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून बेकिंग पावडर आणि पाणी घालून मिश्रण एकत्र मळून घ्यावं. या मळलेल्या पिठाचे छोटे गोळे बनवून घ्यावेत. नंतर याची पोळी लाटून घ्यावी. लाटलेल्या पोळीला काट्याने टोचण करून घ्यावे. टाकोसना शेल्सचा आकार देण्यासाठी ओव्हनचा रॅक घेऊन त्यावर तयार पोळी घालावी. ओव्हन 200 डिग्रीला 5 मिनिटं प्रीहीट करून तयार टाकोस 180 डिग्रीला 15 ते 20 मिनिटांसाठी बेक करावे. टाकोसचे सारण तयार करण्यासाठी एका फ्राय पॅन मध्ये 1 टेबलस्पून बटर घालून त्यात शिजवलेला राजमा, मेक्सिकन ड्राय हर्ब्स, सैंधव मीठ, काळी मिरी पूड, ओव्याची पूड, जिरे पूड, कांदा, रंगीत सिमला मिरची, तयार रेड साल्सा, बेसिलची पानं आणि सेलरी घालून मिश्रण एकत्र करून त्याचं सारण तयार करून घ्यावं. तयार सारण एका बाउलमध्ये काढून ते थंड करावं. नंतर बेक टाकोस मध्ये तयार सारण भरून त्यावर अलापिनोज आणि किसलेलं चीज घालून थालीपीठ टाकोस शेल्स सर्व्ह करावेत. आपल्याला सगळ्यांनाच चटपटीत खायला आवडतं, मुलांना तर आवडतंच, पण मोठ्यांना आपल्याला सगळ्यांनाच आवडतं. त्याच्यामुळे अशा पद्धतीने आपल्या ज्या पारंपरिक रेसिपीज आहेत त्याला थोडासा वेगळा ट्विस्ट देऊन आपण अशा मस्त रेसिपीज पण करू शकतो. छान. थोडंसं याला मोकळ्या वेगवेगळ्या करतोय म्हणजे त्या क्रिस्पी लवकर होतील. बस आणखीन एक 2-3 मिनटं लागतील. बऱ्यापैकी क्रिस्पी होत आहेत या. वा, आता सगळ्या याच्या चपात्या आहेत त्या छान क्रिस्पी झालेल्या आहेत. आणि आता मी याला 1 मिनिटानंतर काढून घेणार आहे. फर्स्ट क्लास. आता इथे मी आता गॅस बंद करतोय आणि याला मी आता एका प्लेटमध्ये काढून घेतो इकडे याच्यामध्ये, म्हणजे एक्स्ट्रा काही तेल असेल ते पण जाईल आणि या चपाती ज्या नूडल्स आहेत या थोड्या थंड होतील. आपण करतोय मस्त मस्त खाऊच्या रेसिपीज आणि आपली आजची पहिली जी रेसिपी आहे ती आहे हॉट गार्लिक चपाती नूडल्स. आणि ती बनवण्यासाठी आपण चपाती पहिले कापल्या, त्याच्यामध्ये नंतर तेल एका पॅनमध्ये गरम केलं, चपाती टाकून नंतर त्याला थोडंसं मध्यम आचेवरती क्रिस्पी करून घेतले चपाती आणि ते काढून घेतलेले आहेत. आता मी काय करणार आहे, आता एका पॅनमध्ये परत तेल घेतोय, टाकतोय. हॉट गार्लिक आहे त्याच्यामुळे गार्लिक जास्ती आहे आणि आलं
कमी, त्याचबरोबर थोडीशी हिरवी मिरची, टाकणार आहे थोडी चिली पेस्ट, ही जी ब्रोकोली मी इथे वापरतोय ती ब्रोकोली ही मी वाफवून घेतलेली आहे पहिले. टाकूया हे कलर्ड रंगीत जे पेपर्स आहेत ते टाकतोय. रंगीत पेपर नसतील असे तर आपल्याला सिमला मिरची वापरायची आहे. बस याला आता थोडंसं परतून घेतोय आणि याच्यात टाकणार आहे मी गाजर आणि ही पत्ता गोबी. वाह, डिश एकदम भारी होणार आहे आपली. टाकूया थोडी साखर, ही काळी मिरी पूड, बघा ब्रोकोली वगैरे नसेल तर नाही वापरलं चालेल. तुम्हाला कोबी वापरायची आहे, दुसरी फ्लावर वापरायचं आहे तर त्या हिशोबाने आपल्याला टाकायचं आहे. ठीक आहे, पण साधारणपणे बाकीच्या या भाज्या आपल्याकडे सगळीकडे असतातच, त्या वापरल्या तरीच पण चालतील. थोडेसे काजू टाकतोय मी याच्यामध्ये, सोया सॉस, थोडा केचप, 1 चमचा केचप टाकलेला आहे मी आणि थोडा चिली सॉस पण टाकतोय. बस आता हे जे सीझनिंग आहे, आता ह्याचे सीझनिंगचे क्यूब्स मिळतात तर ते सीझनिंगचं क्यूब असेल तर वापरायचं आहे, नाही वापरलं तरी चालेल. थोडंसं मीठ, सीझनिंगचे जे क्यूब्स आहेत ना ते छोटे क्यूब्स येतात, इंडिव्हिज्युअल पॅकेटमध्ये येतात, ते असेल तर थोडं वापरायचं आहे, एक टेस्ट थोडी आणखीन छान येते. आता राहिला आहे माझं फक्त व्हिनेगर टाकायचं आहे, ते टाकतोय. कांद्याची पात, वाह काय रंग आलाय मस्त. आणि ह्या आपल्या क्रिस्पी चपात्या आहे की नाही, एकदम सोपी आणि मुख्य म्हणजे आपल्याला आवडेल अशी रेसिपी आहे. आणि आता सगळ्यात शेवटी ब्रोकोली. बस याला आता मिक्स करायचं आहे आपल्याला. काय कलरफुल झाली आपली रेसिपी, छान आणि झणझणीत. बस मी एक काम करतो आता, ही आपली रेसिपी झाली आहे, मी याला प्लेटमध्ये काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. हॉट गार्लिक चपाती नूडल्ससाठी लागणारे साहित्य: कोबीचे काप, ब्रोकोली, चपाती, कांद्याची पात, रंगीत सिमला मिरचीचे काप, भाजलेले काजू, आलं, गाजराचे उभे काप, साखर, हिरवी मिरची, काळी मिरी पूड, सोया सॉस, व्हिनेगर, स्वीट चिली सॉस, लसूण, टोमॅटो सॉस, लाल मिरचीची पेस्ट, मीठ आणि सीझनिंग. कृती: प्रथम तयार चपातीचा रोल करून त्याचे उभे काप करून घ्यावेत. चपातीचे काप गरम तेलात तळून एका प्लेटमध्ये काढून घ्यावे. एका फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यात लसूण, आलं, हिरवी मिरची, चिली पेस्ट आणि रंगीत सिमला मिरची घालून सर्व एकत्र परतून घ्यावं. नंतर त्यामध्ये गाजर, पत्ता कोबी, साखर, काळी मिरी पूड, काजू, सोया सॉस, टोमॅटो सॉस, सीझनिंग, मीठ, व्हिनेगर, कांद्याची पात, परतलेले चपातीचे नूडल्स आणि ब्रोकोली घालून सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावं आणि डिश सर्व्ह करावी. आपण जी पहिली रेसिपी करतोय ती आहे नाचणी आणि कांद्याच्या पातीचे पॅनकेक. आता वळूया आपल्या पुढच्या रेसिपीकडे. आता आपण एक करणार आहोत मसाला पनीर बर्गर.